नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजे टीईटी करता जो मागे पेपर झाले होते टीईटीचे, ओके, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मागे जे पेपर घेतले होते, तर त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातूनच आपण संपूर्ण कव्हर करणार आहोत। ओके, बघा, खूप महत्त्वपूर्ण असं सेशन असणार आहे। आगामी 23 नोव्हेंबर 2025 रोजी जी होणारी टीईटीची प्रस्तावित परीक्षा आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी, दोन्ही पेपरसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी मराठी विभागाचा या ठिकाणी आपण पहिला प्रश्न बघूया। तत्सम शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। पर्याय बघा, विरक्त, भाऊ, डोके आणि पाऊस। तर बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी विरक्त हा जो शब्द आहे, हा या ठिकाणी काय तत्सम शब्द आहे। ओके, बघा विरक्त काय आहे, या ठिकाणी तत्सम शब्द आहे। पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रो, आता तत्सम शब्द म्हणजे काय, तर जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आले आहेत। ओके, संस्कृत मधून मराठीमध्ये जे शब्द जसेच्या तसे आले त्याला तत्सम शब्द आपण म्हणतो। तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रो विरक्तचा अर्थ होत नाही, बदलत नाही। भाऊ, ओके, बघा भाऊ जो आहे, भाऊ हा शब्द याचा काय होता, भ्रातू हा अर्थ होता। सुरुवातीला याचं काय होतं, तर भ्रातू। ओके, भ्रातूचा भाऊ झाला। त्यानंतर विद्यार्थी मित्रो डोके, डोकेचं काय या ठिकाणी शीश, शीशचं डोके झालं। त्यानंतर पाऊस, ओके, वर्षाचं पाऊस असं झालेलं आहे। तर या ठिकाणी शब्दात काय बदल झालाय, मात्र विरक्त मध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल नाही, त्यामुळे विरक्त हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे। बघा, या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे, तर हा काव्यसंग्रह विद्यार्थी मित्रो नामदेव ढसाळ यांचा आहे। ओके, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, उभ्यान्वयी नसलेले अव्यय आपल्याला ओळखायचं आहे। ओके, उभ्यान्वयी नसलेले, आता बघा दिलेल्या पर्यायापैकी किंवा उभ्यान्वयी आहे, वा उभे आहे, व उभ्यान्वयी आहे, फक्त वाहवा नाही आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 वाहवा आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। आता आपल्याला विद्यार्थी नसलेलं वाक्य ओळखायचं आहे। बघा पहिलं काय, पादत्राणे ओळीने ठेवावी, त्या बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी, या कामी देवाची कृपा व्हावी। तर विद्यार्थी मित्र याच्यामध्ये बघा, माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव, या ठिकाणी हे वाक्य काय, या ठिकाणी विद्यार्थी दिसते आपल्याला, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील नावांमधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव आपल्याला ओळखायचं। बघा, आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखायचे आहे। इजिप्तायन, शामिनी, बॅरिस्टर की गबाळ। तर विद्यार्थी मित्रो दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 4 गबाळ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत, या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे। मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत। बघा, आता या ठिकाणी क्रिया जी आहे ठेवलेत असं म्हटलेलं आहे। ओके, म्हणजे या ठिकाणी आणून आडी घालून ठेवलेत, अपूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ की अपूर्ण वर्तमान काळ की पूर्ण वर्तमान काळ। तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, रीती म्हणजे नेहमी घडत असते क्रिया, आणि भविष्यकाळातले आहे, वाक्य भविष्यकाळातलं नाही हे कटलं। अपूर्ण भूतकाळ, या ठिकाणी ठेवले होते किंवा ठेवला असं आहे का, नाही। ओके, आणि अपूर्ण वर्तमान काळ, वर्तमान काळात आपण त्याला आहे पण पूर्ण आहे का, नाही, ठेवले आहेत म्हणजे वर्तमान काळाची क्रिया काय या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। विद्यार्थी मित्रो, जर व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। ओके, चला बघा, टीईटी पात्रता परीक्षेसाठी आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ सेशन्स आपल्या चॅनलवरती घेणार आहोत, आणि सर्व प्रश्नसंच तुम्हाला बघायला मिळणार आहेत। आतापर्यंत टीईटीच्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्या त्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत। आणि या दररोज बघण्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल, प्रश्नपत्रिकांची PDF हवी असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, चला एकदा व्हिडिओ सर्वांनी लाईक करा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एकवचन आणि अनेकवचनी याची योग्य जोडी ओळखायची आहे। बघा, एकवचन आणि अनेकवचनी यांची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे। वाट वाटे, वाढपी वाढपी, जोडी जोडे, चूक चुकी। तर बघा या ठिकाणी वाढपी वाढपी हे याचं योग्य सूत्र, ही काय योग्य अशी जोडी आहे। ओके, वाटचं काय होते, वाटा, वाटचं जोडणे क्वेश्चन काय पाहिजे, वाटा, जोडीचं जोडे, जोडीचं जोडीच। ओके, चला, चूकचं चुका व्हायला पाहिजे होतं, चुकी केलेलं आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे हे देखील नाही, तर वाढपी वाढपी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे, पुल्लिंगी शब्द ओळखा।
ओके, पुल्लिंगी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. बघा, हकीकत पुल्लिंगी आहे का? नाही, ती हकीकत. ओके, वैभव, ते वैभव नपुसलिंगी झालं. पहाट, ती पहाट या ठिकाणी तो ती ते हे प्रत्यय लावून बघायचे विद्यार्थी मित्र. तर ती पहाट ही काय पुल्लिंगी. तर रहाट, ओके, तो रहाट या ठिकाणी काय रहाट हा शब्द पुल्लिंगी आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला त्यानंतर बघा, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. ओके, चुकीच्या पद्धतीने केलेलं सामान्य रूप ओळखायचं होतं. बघा, युक्ती युक्ती, विक्री विक्री, मोती मोत्या, तर कृत्य कृत्य या ठिकाणी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, कृत्य कृत्य हे चुकीच्या पद्धतीने केलं सामान्य रूप आहे. त्यानंतर आपले डावपेच आपल्यावर उलटणे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. बघा, आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. याला काय पहिले पाळे 55 का? नाही. मुखी गाय फटके पाय? नाही. इकडे यार तिकडे विराक? नाही. तर गुरुची विद्या गुरुस फसली. ओके, आपले डाव आपल्यावरच उलटणे म्हणजे काय? गुरुची विद्या गुरुस फसली. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला कोणते काम शिकवलं असेल, ओके, एखादी क्रिया त्या ठिकाणी शिकवली असेल, एखादी विद्या त्या ठिकाणी प्राप्त केली असेल आणि तो शिष्य तीच विद्या त्याच गुरुच्या विरुद्ध वापरत असेल, तर याला काय म्हणतात? तर आपले डाव आपल्यावरच फसणे. ओके, गुरुची विद्या गुरुस फसली असं या ठिकाणी म्हणता येईल. किंवा आपण एखादी कृत्य केले तर आणि त्याच्यामध्ये आपणच अडकणे, याला देखील आपण या ठिकाणी ही म्हण योग्यरित्या वापरू शकतो. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सव्यापस्यव करणे. ओके, सव्यापस्यव करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. सव्यापस्यव करणे म्हणजे काय? धार्मिक विधी करणे होते का? नाही. तर सव्यापस्यव करणे म्हणजे काय? तर यातायात करणे. ओके, सव्यापस्यव करणे म्हणजे काय? यातायात करणे. उपसर्ग घटित शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. ओके, उपसर्ग घटित बघा कोणता शब्द आहे? तर याच्याकडे कुसंगती. ओके, कुसंगती, संगती हा जो शब्द आहे, कोणता शब्द? संगती. तर संगतीला या ठिकाणी आपल्याला जो आहे हा उपसर्ग लागलेला दिसतो. ओके, बघा यानंतर कुमार, कुडी, कुळसा, तर काय? कुसंगती. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर प्रत्यय घडिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऐनवेळ, निराकाळ, पडसाद आणि दिमागदार. तर या ठिकाणी दिमागदार हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा, काय हाहाकार माजवला भूकंपाने. ओके, काय हाहाकार माजवला भूकंपाने या वाक्यापुढील कोणते विरामचिन्ह द्यायला हवे? काय हाहाकार माजवला भूकंपाने म्हणजे बघा या ठिकाणी हे आपल्या मुखातून निघलेले, एखाद्या व्यक्तीच्या मुखातून निघलेले उद्गार जसेच्या तसे आहेत. ओके, हे काय आहेत? जसेच्या तसे उद्गार आहेत. मग या ठिकाणी कोणतं चिन्ह यायला हवं? या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह यायला हवं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही. या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची. ओके, घरी बघा, घरी असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर मग काय? सप्तमी, प्रथमा, द्वितीय की षष्टी? बघा या ठिकाणी आपल्याला विभक्ती घटकावर आधारित हा प्रश्न या ठिकाणी दिसून येतोय. तर माझ्या घरी. ओके, काय? माझ्या घरी या ठिकाणी काय? त ई आ, घरी ई. ओके, बघा या ठिकाणी सप्तमीचं काय? त ई आ, मग काय? घरी या ठिकाणी काय? तर सप्तमी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, महाराष्ट्र झाला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला. या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा जो आहे मुद्दे प्रकार जो आहे मुळीच आलेला नाही? कोणत्याच प्रकारच्या शब्दाची जात आली नाही? विशेषण, ओके, विशेषनाम, सामान्यनाम की सर्वनाम? बघा, महाराष्ट्र विशेषनाम आहे. ओके, अवकाळी हे विशेषण आहे. पाऊस या ठिकाणी सामान्य नाम आपल्याला दिसते. ओके, बघा त्या ठिकाणी सर्वनाम नाही आहे. काय? सर्वनाम नाही आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 सर्वनाम या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ही जीवांची इतकी का गर्दी जगात आहे का रास्त? भरती मूर्खपणाचीच होतो ना. आणि तू या बघा, ही काव्यसंग्रह या ठिकाणी आपल्याला लिहिलं आहे. बघा काय आहे? ही जीवांची इतकी का गर्दी जगात आहे रास्त, भरती मूर्खांचीच होते ना, एक तूच होती जास्त, होसी जास्त. या काव्यपंक्तीत कोणता रस आपल्याला दिसतो? बघा कोणता रस आहे बरं याच्यामध्ये? भरती मूर्खांचीच होते ना, एक तूच होसी जास्त असं जर म्हटलं तर आपल्याला काय थोडंसं हसू येतं. या ठिकाणी थोडंसं काय तर हसू येतं. तर या पद्धतीने काय एक हास्यरस झाला. काय झाला? हास्यरस. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला उतार्यावरती असा उतारा मिळाला होता आणि उतार्यावरती आधारित देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. ओके, उतार्यावर बघा, इतिहास घडण्याची संधी. आता दिलेल्या शब्दप्रयोगातून कोणता बोध होतो? इतिहास घडण्याची संधी म्हणजे काय? तर इतिहासात नोंद होईल असे काय करून दाखवण्याची संधी होय. ओके, इतिहासात
नोंद होईल असं काय करून टाकण्याची संधी म्हणजे इतिहास घडवण्याची संधी त्या ठिकाणी होय. बघा विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील. ओके. बघा यानंतर पुरुषार्थ म्हणजे काय, तर मानव जन्माचे सार्थक करणे म्हणजेच काय, पुरुषार्थ या ठिकाणी होय. यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रवाह पतित होणे याचे 4 अर्थ पुढे दिलेले आहेत. त्यापैकी चुकीचा गैरलागू अर्थ आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. प्रवाह पतित होणे बघा, आकर्ण या ठिकाणी काय, प्रवाहात पडून वाहत जाणे, बरोबर आहे. संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे, ओके, वेळेनुसार या ठिकाणी निर्णय घेणे. परिस्थितीला शरण जाणे, परिस्थिती जर विपरीत असेल तर शरण जाणे, हे देखील बरोबर आहे. परिस्थितीवर विजय मिळवणे बघा, या ठिकाणी गैरलागू अर्थ काय, तर परिस्थितीवर विजय मिळवणे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. समानार्थी शब्दाची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. आकर्ण विकर्ण विरुद्धार्थी आहे. ओके. हताजिता ही नाही. द्रुमालय हे देखील नाही. अंबू सलील हे काय, याचा अर्थ एकच आहे. अंबू आणि सलील या ठिकाणी समानार्थी शब्दाची योग्य अशी जोडी आहे. यानंतर विद्यार्थी मित्र, विरुद्धार्थी शब्दांची जोडी आपल्याला ओळखायची होती. तर विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती आहे, तर आगंतुक निमंत्रित. काय, आगंतुक निमंत्रित हे विरुद्धार्थी शब्दाची योग्य अशी जोडी दिलेल्या पर्यायापैकी या ठिकाणी होती. बघा अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी मित्र या परीक्षेमध्ये आपल्याला आले होते. टीईटी 2018चा हा पेपर आहे या ठिकाणी. बघा या ठिकाणी काय, तर आता पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांच्या कविताचे जो एक कविता संग्रहाचे नाव आहे ते ओळखायचं आहे. तर बघा या ठिकाणी मंगेश पाडगावकर यांचा एक कविता संग्रहापैकी छोरी ही त्यांचे कविता संग्रह आहे. कोणते आहे, तर छोरी. तर हे देखील काय आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर लेखन नियमानुसार अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा शुद्ध अशुद्ध शब्द आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर लेखन नियमानुसार अचूक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा होता. तर तो कोणता आहे, कुर्मावतार हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तद्भव शब्द, ओके, तद्भव शब्द या ठिकाणी बघा तत्सम आणि तद्भव शब्द आपल्याला परीक्षेमध्ये डेफिनेटली विचारले जातात. ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी कव्हर करून जायचं आहे. ओके. विशेष, व्यक्ती, मारक, म्हैस. तद्भव शब्द कोणता या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी म्हैस हा तद्भव शब्द आहे. त्यानंतर पुरुष या नाटकाचे लेखक कोण आहेत, तर पुरुष या नाटकाचे लेखक जयंत दळवी आहेत. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे. शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे. बहुव्रीही, तृतीया तत्पुरुष, मध्यम प्लवद्विकी, दीपू. तर शिवप्रिया, ओके, शिवप्रिया, शिवाला आहे प्रिय अशी जी. बघा या ठिकाणी समासामध्ये काय, तर या ठिकाणी हा बहुव्रीही समास झाला. कोणता झाला, बहुव्रीही हा सामासिक शब्द यापद्धतीत झाला. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. जलावतरण या संधीचा योग्य विग्रह आपल्याला ओळखायचा आहे. जलावतरण, ओके, तर जल अधिक अवतरण, जलावतरण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोणतं, रघुनाथ पंडित दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी आहेत. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर भाववाचक नसलेले नाम ओळखायचं आहे. भाववाचक नसले, शौर्य, कटुता, गोडवा हे काय आहेत, भाववाचक नाम आहेत. तर कार्य हे नाही आहे. ओके, कार्य आपण दाखवू शकतो. कार्य काय आपण दाखवू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी टीईटी महाराष्ट्र महाटेट ज्याला आपण म्हणतो शिक्षक पात्रता परीक्षा, यामध्ये जो मागील वर्षी जे पेपर झाला होता तर त्या पेपरमधील महत्त्वपूर्ण मराठी व्याकरणावर आधारित 60 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. ओके. बघा विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर दररोज व्हिडिओ बघायचे असतील तर दररोज व्हिडिओ पाहण्याकरता आपण काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट करायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. ओके. आणि या व्हिडिओ आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायचा आहे. ओके. चला, आणि सोबतच जर बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता सर्वप्रथम जे आहे ते तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. साईडला बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करायचं आहे, जिथं तुम्हाला ही PDF जी आहे मिळून जाईल. संपूर्ण टीईटीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहेत. ओके. चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.